नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या इयत्ता 10वीच्या राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण या ठिकाणी शिकत आहोत. हे पहिलं प्रकरण म्हणजे संविधानाची वाटचाल हे प्रकरण या ठिकाणी आपण शिकत आहोत. तर हे संविधानाचे वाटचाल हे प्रकरण शिकत असताना संविधानाने आपल्या भारतामध्ये जे लोकशाहीच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचे बदल जे केलेले आहेत, या बदलांची माहिती या ठिकाणी आपण या प्रकरणामध्ये घेत आहोत. व त्याचबरोबर सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानाने जी पावले उचललेली आहेत याचाही अभ्यास या ठिकाणी आपण करत आहोत. आणि त्याचबरोबर भारतामध्ये गेल्या हजारो वर्षापासून विषमतावादी समाजव्यवस्थेमध्ये बहुतांश समाजावर मोठ्या प्रमाणामध्ये जो अन्याय होतो, तो अन्याय दूर करून सर्वांना समान न्याय देण्यासाठी या भारतीय संविधानाने जी न्यायव्यवस्था निर्माण केलेली आहे, त्या न्यायव्यवस्थेने सुद्धा या देशामध्ये कशा पद्धतीची वाटचाल सुरू केलेली आहे संविधानाच्या माध्यमातून, ही माहिती या ठिकाणी या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्याला घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण संविधानाची वाटचाल भाग 3 पाहत असताना आज आपण संविधानाची वाटचाल म्हणजे आपल्या भारतीय लोकशाहीची जी वाटचाल आहे ती कशा पद्धतीने चालू आहे आणि या लोकशाहीच्या माध्यमातून एक भक्कम लोकशाही कशी निर्माण करता येईल, या दृष्टिकोनातून जी वाटचाल चालू आहे या संदर्भाने आपण माहिती मागच्या तासामध्ये घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर भारतामध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी संविधानाचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानाची जी वाटचाल चालू आहे या वाटचालीची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. तर भारतीय संविधानाने सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. आणि संविधानाने भारतामध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्यासाठी त्या दिशेने कशा पद्धतीने वाटचाल सुरू केलेली आहे आणि कोणते प्रयत्न या देशामध्ये सुरू आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पाहिलं तर भारतीय समाजव्यवस्था जी आहे ही भारतीय समाजव्यवस्था विषमतेवर आधारित आहे. भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 या दिवशी मिळालेलं आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला जरी स्वातंत्र्य मिळालं असलं तर त्यापूर्वी या भारतामध्ये जी समाजव्यवस्था होती, जी राज्यकारभाराची पद्धती होती, त्या राज्यकारभाराच्या पद्धतीमध्ये सर्वांना समतेची वागणूक मिळत नव्हती, न्याय मिळत नव्हता. मोठ्या प्रमाणामध्ये समाजातील बहुसंख्य लोकांवर अन्याय व्हायचा. मधील जी समाजव्यवस्था आहे ही समाजव्यवस्था विषमतेवर आधारित असलेली समाजव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. भारतीय समाजव्यवस्था जी आहे ती विषमतेवर आधारित आहे. आणि ही विषमता जी आहे, या विषमतेची मूळ समस्या जर काय असेल तर ती जातीव्यवस्था आहे. आणि या जातीव्यवस्थेमध्ये श्रेष्ठ कनिष्ठता आणि उच्च नीचता आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. म्हणून भारतीय समाजामध्ये सामाजिक न्याय आणि समता जर प्रस्थापित करायची असेल तर या भारतामधली समाजामध्ये जी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विषमता आहे ती विषमता नष्ट करावी लागेल, तेव्हाच या भारतीय समाजामध्ये समता प्रस्थापित होऊ शकते आणि समान न्याय सर्वांना मिळू शकतो. तर या भारतामध्ये विषमतेवर आधारित असलेली जी समाजव्यवस्था आहे, विषमतेवर आधारित असलेली समाजव्यवस्था म्हणजे या भारतामध्ये काही विशिष्ट जाती ह्या अत्यंत उच्च आहेत, तर बहुसंख्य जाती ह्या अत्यंत कनिष्ठ आहेत. आणि या जातीव्यवस्थेने स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी सर्वच क्षेत्रातले सत्ता ज्या आहेत, सत्ता ह्या आपल्या हाती मजबूतपणे राखून ठेवलेल्या आहेत. आणि देशातल्या बहुतांश 95% समाजाच्या हाती कोणत्याच प्रकारच्या सत्ता न देता
त्यांचं शोषण या सत्तेच्या बळावर आजपर्यंत केलेलं आहे. मग हे अशा पद्धतीची विषमतामूलक समाजव्यवस्था जी आहे, या समाजव्यवस्थेमध्ये समता प्रस्थापित करणे हे भारतामधलं सर्वात मोठं आव्हान आहे. तर हे आव्हान पेलून भारतामधल्या सर्वच स्तरातल्या लोकांना सामाजिक न्याय आणि समता हे उद्दिष्ट साध्य करून सर्वांना एक अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारची समाजव्यवस्था, समाजरचना देण्याचं काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून कशा पद्धतीने झालेलं आहे याची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. तर मागच्या तासामध्ये आपण पाहिलं सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करत असताना भारतीय संविधानाने नेमकं कोणते प्रयत्न केलेले आहेत हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर भारतामध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानाने अतिशय महत्त्वाची पावले उचललेली आहेत. त्यापैकी पहिलं धोरण जे आहे ते म्हणजे राखीव जागांचं धोरण आहे. राखीव जागांचे धोरण भारतीय संविधानाने या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. अशा प्रकारच्या तरतुदी भारतीय संविधानामध्ये आहेत. भारतामध्ये पूर्वीपासून बराचसा जो समूह आहे, लोकसमूह जो आहे, या समाज रचनेमध्ये असा एक लोकसमूह आहे, समाज घटक आहे की जो लोकसमूह, समाज घटक शिक्षण आणि रोजगारांच्या संधीपासून हजारो वर्षापासून वंचित राहिलेला आहे. मग हजारो वर्षापासून हा जो समाज घटक आहे, शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून वंचित राहिलेला समाज घटक जो आहे, त्या समाज घटकाला या भारतामध्ये शिक्षण आणि रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. वंचित समाजाला वंचित न ठेवता सर्व समाजव्यवस्थेमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आपल्या भारतीय संविधानाने राखीव जागांचे धोरण या ठिकाणी स्वीकारलेले आहे. राखीव जागांचे धोरण निश्चित करत असताना भारतामध्ये ज्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ज्या आहेत, म्हणजे SC आणि ST या जमातींसाठी, या जातींसाठी, अनुसूचित जातींसाठी आणि अनुसूचित जमातींसाठी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये काही विशिष्ट जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे हा जो वर्ग आहे हजारो वर्षापासून या विषमतापूर्ण समाजव्यवस्थेमुळं सर्व हक्क आणि अधिकारापासून वंचित राहिलेला आहे. म्हणून ही समाजव्यवस्थेमधली विषमता जी आहे या भारतामध्ये कायम आहे. तर ही जर विषमता नष्ट करायची असेल आणि समता प्रस्थापित करायची असेल तर भारतीय संविधानाने भारतातल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी संविधानाच्या मध्ये शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांसाठी तरतूद केलेली आहे. म्हणजे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये राखीव जागा या अनुसूचित जाती आणि जमातीसाठी म्हणजे SC आणि ST साठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. तर अशा पद्धतीने भारतीय संविधानाने राखीव जागांचे धोरण या ठिकाणी निश्चित करून मागासवर्गीयांसाठी राखीव जागांची तरतूद भारतीय संविधानामध्ये केलेली आहे. हा पहिला प्रयत्न आहे. दुसरा कोणता प्रयत्न आहे तर या भारतामध्ये जे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आहेत यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदासुद्धा भारतामध्ये झालेला आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा हा आपल्या भारतीय संविधानाने निर्माण केलेला कायदा आहे. सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. समाजामध्ये समता प्रस्थापित झाली पाहिजे, सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून हा जो कायदा आहे म्हणजे ॲट्रॅसिटीचा कायदा जो आहे याला अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा असं म्हटलं जाते. याला इंग्रजीमध्ये ॲट्रॅसिटी म्हणतात. आता आपण समाजामध्ये जर गेलं तर ॲट्रॅसिटी याच नावाने हा कायदा ओळखला जातो. तर हा जो कायदा आहे हा कायदा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावर जर अत्याचार होत असेल तर त्या अत्याचारांपासून संरक्षण देणारा हा कायदा आहे. म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे SC आणि ST यांच्यावर कोणत्याही प्रकारचा जर अन्याय झाला असेल तर त्या अन्यायाच्या विरोधामध्ये ॲट्रॅसिटी या कायद्याच्याद्वारे प्रतिबंध करण्यात येत असतो. मग जर समजा या कायद्याला डावलून
यदा कदाचित कोणी जर अन्याय करत असेल SC ST या समाज घटकांवर, तर या ठिकाणी या कायद्यामध्ये अत्याचार करणाऱ्या, अन्याय करणाऱ्या व्यक्तींना किंवा घटकांना शिक्षेची तरतूद या कायद्याने केलेली आहे. तर हा जो कायदा आहे हा अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे आणि या कायद्यामुळं भारतीय समाजव्यवस्थेमध्ये परंपरेने ज्या SC आणि ST जातींवर जो अन्याय पूर्वी केला जायचा तो अन्याय कमी होण्यास या कायद्याने फार मोठा हातभार लागलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, भारतामध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी भारतामध्ये बरेचसे समूह अल्पसंख्याक आहेत. या भारतामध्ये ख्रिश्चन अल्पसंख्याक आहेत, बौद्ध अल्पसंख्याक आहेत, जैन अल्पसंख्याक आहेत, मुस्लिम अल्पसंख्याक आहेत. असे जे अल्पसंख्याक आहेत, लिंगायत अल्पसंख्याक आहेत, असे जे अल्पसंख्याक आहेत, या अल्पसंख्याकांविषयी भारतीय संविधानाने काही तरतुदी केलेल्या आहेत. तर या अल्पसंख्याकाविषयी काय तरतुदी केलेल्या आहेत? भारतीय संविधानाने या भारतामधले जे अल्पसंख्याक आहेत त्या अल्पसंख्याकांचे सुद्धा संरक्षण करण्यासाठी काही तरतुदी केलेल्या आहेत. तर अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या आणि रोजगारांच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत यासाठी बऱ्याचशा योजना आपल्या भारतीय संविधानाने राबवल्यात. अल्पसंख्याकांच्या मूलभूत हक्कांना संरक्षण देण्यात आलेले आहे. म्हणजे भारतीय संविधानाने हे जे मूलभूत संरक्षण दिलेले आहे ते कशा पद्धतीने दिलेले आहे लक्षात ठेवा. भारतीय संविधानाने जात, धर्म, भाषा, प्रदेश, वंश इत्यादी घटकांवर आधारित जे काही भेदभाव आहेत त्या भेदभावांना प्रतिबंध भारतीय संविधानाने केलेला आहे. आणि अल्पसंख्याकांना समता आणि न्याय यासाठी जो मूलभूत स्वरूपाचं संरक्षण देण्यात आलेलं आहे, या संरक्षणाच्या माध्यमातून अल्पसंख्याकांसाठी काही अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्या तरतुदी म्हणजे अल्पसंख्याकांनाच नाही तर SC ST OBC जे आहेत सर्व अशा लोकांना, या भारतातल्या सर्वांनाच समतेचा हक्क देण्यात आलेला आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे, शोषणाविरुद्धचा हक्क आहे, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आहे. या हक्कामुळं या भारतातले जे अल्पसंख्याक आहेत या अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण प्राप्त झालेले आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आपल्या भारतीय संविधानाची आपल्याला पाहायला मिळते. तर भारतीय संविधानाने या भारतातल्या सर्वच घटकांना कसा न्याय मिळेल, समता आणि न्याय या लोकांना कशा स्वरूपात प्राप्त होईल या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे पाऊल भारतीय संविधानाने उचललेले आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीने उच्च जाती ज्या आहेत, वरिष्ठ आणि कनिष्ठ जाती अशा प्रकारचे भेदभाव समाजव्यवस्थेमध्ये केले जात होते पूर्वी, त्याच पद्धतीने भारतातील ज्या महिला आहेत त्या महिलांनासुद्धा अत्यंत दुय्यम दर्जा भारतीय समाजव्यवस्थेमध्ये होता. म्हणून भारतीय समाजव्यवस्थेमध्ये महिलांनाही या समता आणि न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचललेले आहेत. तर महिला संबंधी कायदे व प्रतिनिधित्वात्मक तरतुदी भारतीय संविधानाने केलेल्या आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, महिलांना सर्व क्षेत्रामध्ये संधी मिळाली पाहिजे, यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्यानंतर भारतीय संविधानाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. महिला या फक्त चूल आणि मूल यापुरत्याच मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न भारतीय समाजव्यवस्थेने केलेला आहे. तर भारतीय समाजव्यवस्थेमध्ये पुरुष आणि महिला यांना समान न्याय, समान दर्जा मिळाला पाहिजे, यासाठी या ठिकाणी महिलांची जी निरक्षरता आहे ती दूर करणे, त्यांना विकासाच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देणे आणि त्याचबरोबर त्यांना सर्वच क्षेत्रामध्ये पुरेपूर संधी मिळाली पाहिजे, यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न आपल्या भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा महिलांच्या समस्यांची दखल घेऊन अतिशय महत्त्वाची धोरणे राबवली जात आहेत आणि निश्चित केली जात आहेत. तर आपल्या भारतीय संविधानाने एक अत्यंत महत्त्वाचा कायदा केलेला आहे. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीमध्ये महिलांना वाटा आता मिळणारा कायदा या भारतीय संविधानाने केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, भारतामध्ये
हुंड्याची प्रथा गेल्या शेकडो वर्षापासून आपल्या समाजव्यवस्थेमध्ये पाहायला मिळते. तर ही अत्यंत घातक प्रथा जी आहे, या प्रथेमुळं प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये महिलांवर अत्याचार होत असतात. म्हणून महिलांवरील जो अत्याचार आहे तो दूर झाला पाहिजे, यासाठी हुंडा प्रतिबंधात्मक कायदा केलेला आहे. म्हणजे हुंडा बिलकुल द्यायचा नाही किंवा घ्यायचा नाही, अशा प्रकारचा हुंडा प्रतिबंधात्मक कायदा आपल्या भारतामध्ये करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर स्त्रियांना लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदासुद्धा कालपरवा करण्यात आलेला आहे. घरगुती हिंसाचार जो आहे, घरामध्ये सुद्धा स्त्रियांवरच जास्त अत्याचार होत असताना पाहायला मिळतात. म्हणून घरगुती हिंसाचारापासून मुक्ती मिळाली पाहिजे, संरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा भारत सरकारने केलेला आहे. अशा पद्धतीने हे जे कायदे आहेत, हुंडा प्रतिबंधक कायदा असेल, वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा असेल, लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा असेल किंवा घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा असेल, अशा कायद्यांनी महिलांना त्यांचं स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि त्यांचा स्वतःचा विकास साधण्यासाठी अत्यंत अनुकूल आणि मुक्त वातावरण या देशामध्ये निर्माण करून दिलेलं आहे. तर आपल्या भारतातलं जे राजकारण आहे आणि ज्या राजकीय संस्था आहेत, उदाहरणासाठी लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या राजकारणामध्ये आणि राजकीय संस्थांमध्ये स्त्रियांचं प्रतिनिधित्व आपल्याला कमीच पाहायला मिळतं. आपण जर 1952 पासून ते 2019 पर्यंतच्या ज्या निवडणुका जर पाहिल्या आपण, लोकसभेच्या असतील किंवा कोणत्याही सर्व क्षेत्रातल्या निवडणुका असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला महिलांचं जे प्रतिनिधित्व आहे ते अत्यंत कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर हे महिलांचं जे प्रतिनिधित्व आहे, हे प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे. राजकीय क्षेत्रातलं महिलांचं प्रतिनिधित्व जे आहे ते वाढलं पाहिजे, यासाठी भारतीय संविधानामध्ये बऱ्याचशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. जगभरामध्ये अनेक देश आहेत, या देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. त्याच दृष्टीने भारतातही फार मोठे बदल करण्यात आलेले आहेत. भारताचं जे संविधान आहे, म्हणजे घटना जी आहे, या घटनेमध्ये दुरुस्त्या करून महिलांना विशेष राजकीय क्षेत्रामधले हक्क देण्यात आलेले आहेत. तर भारतामध्ये 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने ज्या स्थानिक शासन संस्था आहेत, पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने महिलांना 33% जागा राखीव ठेवल्या गेलेल्या आहेत. त्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्रासह असे बरेचशी राज्य आहेत की त्या राज्यांमध्ये महिलांना 33च नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% जागा ह्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने भारतीय संविधानाने ही तरतूद महिलांसाठी केलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोग आपल्या भारतामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. या आयोगाच्या माध्यमातून महिलांच्या विकासासाठी अनेक योजना भारतामध्ये राबवण्यात येतात. त्याचबरोबर प्रत्येक राज्यामध्ये राज्य महिला आयोगसुद्धा स्थापन करण्यात आलेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, भारतामध्ये घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा जो कायदा करण्यात आलेला आहे, हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देणारा हा जो कायदा आहे, हा आपल्या भारतीय महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा कायदा का आहे? कारण आजपर्यंत भारतातल्या 50% महिला ज्या आहेत, या सर्वच राजकीय प्रक्रिया असेल किंवा आर्थिक प्रक्रिया असेल, सर्व प्रक्रियेपासून वंचित राहिल्या. त्यामुळं लोकशाही पोषक होऊ शकलेली नव्हती. परंतु हा जो कायदा आहे, हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा जो आहे, या कायद्यामुळे भारतीय लोकशाहीकरणाला अत्यंत पोषक असलेले महत्त्वाचे पाऊल या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून पुढे टाकण्यात आलेलं आहे. आणि ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, स्त्रीची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान राखण्याची जी आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केलेली आहे, ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या भारतामध्ये पारंपरिक पद्धतीने पुरुषाची एकाधिकारशाही या भारतामध्ये कुटुंबामध्ये पाहायला मिळते. परंतु हे पारंपरिक वर्चस्व जे आहे, हे पारंपरिक वर्चस्व आणि एकाधिकारशाही जे आहे, हे नाकारणारा कायदा या भारतामध्ये केल्यामुळे आज लोकशाहीचा आवाका जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि स्त्रियांचा जो यामधला समावेशन जो आहे तो अधिक अर्थपूर्ण ठरलेला आहे. तर अशा पद्धतीने भारतामध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची पावले संविधानाच्या माध्यमातून उचलली जात आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या भारताची जी न्यायव्यवस्था आहे, या न्यायव्यवस्थेची काय भूमिका आहे सध्याच्या काळामध्ये हे आपल्याला पाहायचं आहे. भारतामध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून न्यायालयाने किती अत्यंत महत्त्वाची जी भूमिका बजावायची असते ती भूमिका कशा पद्धतीने बजावलेली आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आपल्या भारताची लोकशाही जर बळकट करायची असेल तर त्या लोकशाहीच्या बळकट करण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि त्याचबरोबर सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याचं जे उद्दिष्ट आहे, हे उद्दिष्ट निश्चितपणे यशस्वी करण्यासाठी न्यायालयाची भूमिका जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. भारतामध्ये आपण जी लोकशाही शासन प्रणाली स्वीकारलेली आहे, ही लोकशाही शासन प्रणाली जी आहे ही बळकट झाली पाहिजे आणि आपल्या भारतामध्ये हजारो वर्षापासून जी सामाजिक विषमता आहे आणि समाजातल्या वर्गांवर अन्याय जो होतो तो अन्याय नष्ट होऊन समता प्रस्थापित झाली पाहिजे. हे भारतीय संविधानाचं जे उद्दिष्ट आहे, हे उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये सर्वात महत्त्वाची जर भूमिका कोणाची असेल तर ती न्यायालयाची आहे. मग न्यायालयाने ही समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून संविधानाने नेमकं कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत आणि संविधानातील तरतुदींचा अर्थ लावताना त्यांची जी मूळ उद्दिष्टे आहेत आणि संविधानकारांचे जे हेतू आहेत, यांना न्यायालयाने कशा पद्धतीने प्राधान्य दिलेलं आहे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. तर भारतामध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करत असताना संविधानातील तरतुदीचा अत्यंत योग्य पद्धतीने अर्थ लावावा लागतो. योग्य पद्धतीनं अर्थ जर लावला गेला नाही तर पुन्हा एकदा समाजावर फार मोठ्या स्वरूपात अन्याय होण्याची शक्यता असते. म्हणून भारतीय संविधानाने जो उद्दिष्ट आहे, जो हेतू आहे, तरतुदींचा जो हेतू आहे, तो हेतू लक्षात ठेवून त्या उद्दिष्टांना प्राधान्य देऊन कशा पद्धतीने न्याय दिला हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. न्यायालयाने समता आणि न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून कोणते योगदान दिलेले आहे याची आपल्याला या ठिकाणी माहिती पाहायची आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे, भारतीय संविधान जे आहे, भारतीय संविधानाची मूलभूत चौकट आपल्या लक्षात आली पाहिजे. संविधानाची मूलभूत चौकट जी आहे ती समजली पाहिजे आपल्याला. तर भारतीय संविधान जे आहे, या भारतीय संविधानामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी समाजामध्ये राबवल्या जात असतात. जे कायदे आहेत, कलम आहेत, त्यांची अंमलबजावणी देशामध्ये केली जाते. म्हणून लक्षात ठेवा, भारतीय संविधान हे प्रवाही आहे. प्रवाही, आपल्याला प्रवाही म्हणल्याच्या नंतर लक्षात येईल की संविधान कुठं प्रवाही असतं का असं आपल्याला वाटण्याची शक्यता असते. कारण पाण्याचा प्रवाह आपल्याला माहिती आहे, परंतु संविधान हे सुद्धा प्रवाही आहे. कारण आपलं भारताची जी सत्ता आहे ती सत्ता संविधानाच्या माध्यमातून सध्या देशामध्ये चालू आहे. सध्या आपण देशाचा जो राज्यकारभार चालवतो तो संविधानाच्या आधारे चालवतो. म्हणून हे संविधान जरी ग्रंथामध्ये जरी लिहून ठेवलं असलं तरी त्याची अंमलबजावणी आपण करत असतो. म्हणून संविधान हे प्रवाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, संविधानासाठी अत्यंत महत्त्वाचा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे त्याचे स्वरूप असते. लक्षात ठेवा, जिवंत दस्तऐवज. संविधान हे प्रवाही आहे एवढेच नाही तर ते एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे आहे. त्याचे स्वरूप जिवंत दस्तऐवजाप्रमाणे कसे आहे हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. तर संविधान, भारतीय संविधान जे आहे, या भारतीय संविधानामध्ये परिस्थितीनुसार काही बदलसुद्धा या ठिकाणी करता येतात. बदल काय करता येतात
तर बदलत्या काळानुसार कालपर्वाच्या निर्भया प्रकरणामध्ये स्त्रियांवर फार मोठ्या स्वरूपात अन्याय होत असल्यामुळे कायद्यामध्ये दुरुस्ती करून महिलांना अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा करण्यात आलेला आहे. तर हा एक दुरुस्तीचा प्रकार आहे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या भारताचे जे संविधान आहे, या संविधानामध्ये परिस्थितीनुसार जेव्हा जेव्हा गरज पडेल, आवश्यकता भासेल, तेव्हा तेव्हा दुरुस्ती करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर संसदेचा जो हा अधिकार आहे, हा अधिकार भारतीय न्यायव्यवस्थेने संविधानात दिलेला आहे. संविधानात व त्याच्या अधिकारात मर्यादेमध्ये राहून हा अधिकार दिलेला आहे. म्हणजे भारतीय संविधानामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर तो अधिकार संसदेला आहे आणि हा अधिकार न्यायालयाने संविधानाला त्या संविधानाच्या चौकटीच्या मर्यादा ज्या आहेत त्या मर्यादेच्या मध्ये राहूनच हा अधिकार दिलेला आहे. मग एखाद्या संविधानामध्ये एखादा बदल जर करायचा असेल तर हा बदल करत असताना संविधानाचा जो मूळ गाभा आहे, मूलभूत चौकट जे आहे, बेसिक स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, त्याला बिलकुल धक्का लावता येणार नाही, ही भूमिका न्यायालयाने ठेवलेली आहे. ही अत्यंत महत्त्वाची भूमिका न्यायालयाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायालयाने काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. तर लक्षात ठेवा, संविधानातील मूलभूत हक्क जे आहेत, या हक्काच्या माध्यमातून भारतीयांना मिळालेले संरक्षण जे आहे ते अर्थपूर्ण झालं पाहिजे, या दृष्टिकोनातून न्यायालयाने बरेचसे निर्णय दिलेले आहेत. न्यायालयाला ज्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय द्यायचे असतात किंवा आजपर्यंत न्यायालयाने बरेचसे निर्णय दिले आहेत, त्यामध्ये बालकांचे हक्क अत्यंत महत्त्वाचा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे. त्याचबरोबर मानवी हक्कांची जपणूक करण्यासाठीचा जो निर्णय आहे तो न्यायालयाने दिलेला आहे. महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज असेल, व्यक्ती स्वातंत्र्य असेल, आदिवासींचे सक्षमीकरण असेल, या विषयाचा समावेश न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये करता येईल. न्यायालयाने या सर्व विषयावर अत्यंत महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत आणि भारतातील जी सामाजिक समता आणि न्याय प्रस्थापित करण्याची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला अत्यंत महत्त्वाचा आधार न्यायालयाने दिलेला आहे. तर अशा पद्धतीने भारतामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका न्यायालयाने बजावलेली आहे. बालकांचे हक्क अत्यंत महत्त्वाचे असतात आणि मानवाला जे मिळालेले हक्क आहेत त्यांची जपणूक होणे अत्यंत महत्त्वाचे असते. व्यक्ती स्वातंत्र्याशिवाय कोणाचाही विकास होऊ शकत नाही. भारतामध्ये अनेक वर्षापासून, हजारो वर्षापासून आदिवासींचे सक्षमीकरण होणे बाकी आहे. तर या दृष्टिकोनातून न्यायालयाने जे निर्णय दिलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर भारतातील जी लोकशाही आहे आणि या लोकशाहीच्या संदर्भामध्ये संविधान व त्यावर आधारित शासनाचे जी वाटचाल चालू आहे, ह्या वाटचालीचा आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. तर हे आज लोकशाही यशस्वीरित्या वाटचाल जरी करत असली तर या लोकशाहीपुढे अनेक आव्हाने आपल्याला पाहायला मिळतात. तर ही जी आव्हाने आहेत, या आव्हाने दूर होण्यासाठी आणखी प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर ही जी आव्हाने आहेत भारतीय लोकशाहीसमोर, ही आव्हाने हळूहळू पुढे शासनाचे जे अनेक कायदे आहेत, धोरणं आहेत, या धोरणांमुळं लोकशाहीसमोर ज्या काही समस्या आहेत, या समस्या कमी होत चाललेल्या आहेत. तरीसुद्धा आजही आपल्यासमोर अनेक नवीन प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडण्याच्या दृष्टिकोनातून लोकशाहीची वाटचाल सुरू आहे. तर लक्षात ठेवा, आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण भारतीय लोकशाही स्वीकारलेली आहे. लोकशाहीची शासन प्रणाली जी आहे, ही लोकशाही शासन प्रणाली नेमकं कशी असते आणि ती अत्यंत आवश्यक आहे, आपण त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, अशा प्रकारचा लोकांची मानसिकता जी आहे आता आज तयार झालेली आहे. तर या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. तर एक 15 मिनिटामध्ये आपण नंतरच्या तासामध्ये या ठिकाणी ज्या रंगीत चौकटीमध्ये जी माहिती दिलेली आहे ते आपण थोडक्यात उद्याच्या तासामध्ये पाहूया. जवळपास हे प्रकरण संपलेलं आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे. याला आपण आणखी एक वेळेस जर वाचन घेतला तर ते चांगल्या पद्धतीने समजून येईल. या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. धन्यवाद.